महाराष्ट्र वैष्णवी हगवणे हिच्या हुंडाबळीच्या घटनेनं अक्षरशः हादरून गेलेला आहे। मात्र वैष्णवीनं आपल्या लहान मुलाला सोडून मृत्यूला का बरं कवटाळलं असावं, या सगळ्याचा वृत्तांत आपण या आमच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत। मंडळी, वैष्णवी शशांक हगवणे या तरुणीनं आपल्या अवघ्या 10 महिन्याच्या मुलाला चिमुरड्याला सोडून मृत्यूला कवटाळण्याची वेळ तिच्यावर आली। आपली व्यवस्था इतकी मुरदाड झाली आहे का की पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राचाही आता बिहार व्हायला लागलाय की काय असा प्रश्न आपल्या समोर पडतो। वैष्णवीवर झालेल्या अन्यायाला वेळीच वाचा फुटली असती तर आज ती अशी आपल्याला सोडून गेली नसती, तिने असा टोकाचा निर्णय घेतला नसता। वैष्णवीची ही करुण कहाणी ऐकूयात तिच्याच आत्मरूपात। मी वैष्णवी बोलतेय या आमच्या खास रिपोर्टच्या माध्यमातून। मी वैष्णवी बोलतेय, हो तीच वैष्णवी जिच्यामुळे सध्याच्या घडीला सारं जग ढवळून निघालंय असं म्हटल्यास वावगं ठरू नये। मी पूर्वाश्रमीची वैष्णवी अनिल कसफटे, आई वडिलांची लाडकी लेक, घरातील सर्वांचीच लाडकी। मी माझं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉलेजमध्ये पदार्पण केलं। नवे मित्र, नव्या मैत्रिणी झाल्या। मी तसे 4 चौघींसारखीच, मात्र त्यातल्या त्यात उजवी असल्यानं माझं आणि शशांक हगवणेचं सूत जुळलं। आम्ही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या आणि दोनाचे 4 हात करायचं ठरवलं। म्हणतात ना, लग्नाच्या गाठी या स्वर्गातूनच जुळून आलेल्या असतात। मग माझ्या बाबतीतही अगदी तसंच काहीसं घडलं। मी घरच्यांचा विरोध असतानाही, अगदी माझे लाडके बाबा ICU मध्ये असतानाही त्यांचा हिरमोड करून प्रसंगी घरच्यांशी भांडून अगदी इरेला पेटून शशांक सहज 7 फेरे घेण्याचा जणू चंगच बांधला होता। आणि माझ्या प्रेमाचा विजय झाला असं मला त्यावेळी वाटलं, कारण ज्याच्या सोबत संसार करायची स्वप्न पाहिली होती तो माझ्या स्वप्नाचा राजकुमार शशांक माझा होणार होता। यासाठी मी माझ्या घरच्यांना एनकेन प्रमाणे राजी करून घेतलं आणि एप्रिल 2023 मध्ये मोठ्या थाटामाटात माझ्या घरच्यांनी माझं शाही असं लग्न लावून दिलं। लग्नात सासरच्यांनी मागितल्या त्या सर्व वस्तू दिल्या, जशा की तब्बल 51 तोळं सोनं, चांदीची भांडी। एवढंच कमी काय, म्हणून महागडी फॉर्च्युनर गाडी सुद्धा। मला मात्र त्यावेळी हे सर्व माझ्या सुखासाठी होतं असं वाटलं, मात्र माझे हेच लाड एक दिवस माझ्या जीवावर उठतील याची पुसटची कल्पना माझ्या मनाला त्यावेळी शिवून सुद्धा गेली नाही। माझ्या लग्नानंतर नव्याचे 9 दिवसांप्रमाणे माझे ते दिवस सरले। माझी सासू लता हगवणे, जिला मी माझ्या आईच्या रूपात पाहत होते, माझे सासरे राजेंद्र हगवणे, ज्यांच्यात मी माझे लाडके बाबा शोधत होते, आणि हो, एकुलती एक माझी मोठी नणंदबाई करिश्मा, हिला मी माझी मोठी बहीण समजत होते, त्यांनी जणू माझा सारा भ्रम निराशाच करायचं ठरवलं होतं। याची मला हळूहळू प्रचिती यायला लागली, कारण त्यांनी अगदी सरड्याप्रमाणेच, किंबहुना त्यापेक्षाही कमी वेळात, म्हणजे जणू सरड्यालाही लाज वाटेल अशा प्रकारे रंग बदलायला सुरुवात केली। त्यांचा पैशाचा हा मोह वाढतच गेला। माझ्या मागे सारखा सारखा पैशांसाठी तगादा लावत गेले। प्रसंगी माझ्यावर हात उचलायलाही पुढं मागे पाहिलं नाही। ज्याच्या जीवावर मी सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती आणि ज्याची अर्धांगिनी बनून मी या परिवारात लक्ष्मी बनून आले होते, तोच माझा नवरा शशांक मेन विलन ठरू लागला। मला मारायचा, सोबतीला काष्ट सासू, जोडीला कजाक नणंद आणि उरली सुरली कसर पूर्ण करण्यासाठी माझे सासरे आणि दीर सुशील हेही मागे राहिले नाहीत। जणू हगवण्याची छळछावणी सुरू होती। माझी मोठी जाऊ मयुरी ही या सर्व प्रकाराची मुक साक्षीदार होती। तिची बिचारीची तरी काय चूक, कधी मला तिच्याशी संवाद साधण्याची संधीही दिली नाही। मी मुकाटपणे हे सारं सहन करत गेले की सारं काही ठीक होईल अशी स्वतःच्याच मनाशी वेडी समजूत घालत होते। पैसे न दिल्यास माहेरचं अख्खं कुटुंब संपवण्याची थेट धमकी देण्याबाबत त्यांची भीड चेपली होती। माहेरच्यांना कसं सांगावं, जणू तोंड बंद करून मी बुक्क्यांचा मार खात होते। या साऱ्यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मी मनाचा ठिया करत लग्नाच्या अवघ्या 7व्या महिन्यातच जेवणातून विष घेण्याचा आताताईपणा केला होता। मात्र त्यानंतरही त्यांनी जमीन खरेदीसाठी तुझ्या वडिलांकडून 2 कोटी आण असा तगादा लावला। मी कशी बशी या हगवण्याच्या बडा घर पोकळ वासाच म्हणाना छळछावणीत दिवस काढत होते।
तेव्हाच मला चाहूल लागली की आमच्या संसारात एक कळी खुलणार आहे. होय, मी आता आई बनणार होते. माझ्या उदरात एक अंकुर फुलत होता. मात्र त्याच अवस्थेत माझा पती शशांकडून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत संशय घेण्यात आला. मी कर नाही त्याला डर काय, आणि आपल्या येणाऱ्या नव्या जीवासाठी सर्व हाल सहन करत दिवस काढत गेले. आणि तो दिवस उजाडला आणि मी गोंडस अशा बाळाला जन्म दिला. हगवणेंच्या वंशाच्या दिव्याला जन्म दिला. आणि वाटले चिमुरड्याच्या पावलांनी माझी सारी दुःख सरतील आणि सुखाचे दिवस येतील. मात्र हगवणे परिवारातील या हव्यासी गिधाडांना थोडाही पाझर फुटला नाही. माझा छळ आणि माझी पिळवणूक सुरूच होती. बाळासाठी मी सारा त्रास जाचाकडं दुर्लक्ष करत गेले. तरी हगवणे परिवाराचा जाच काही केला कमी व्हायचाच नाही. आज माझ्या काळजाचा तुकडा 10 महिन्यांचा झालाय, ज्याचं माझ्याशिवाय पानही हालत नाही. माझ्या दुधाशिवाय त्याचं पोटही पुरेसं भरत नाही. त्या चिमुरड्याला या राक्षसी वृत्तीच्या लोकांमध्ये सोडून या इहलोकांचा निरोप घेण्यासाठी गाठ मी मनाशी बांधली. आणि अखेर 16 मे 2025 रोजी वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी मनाचा हिया करत गळ्याला ती फास रूपी काळा दोर बांधला आणि क्षणार्धात या हगवणेच्या छाळछावणीतून माझ्या एकटीचीच नव्हे तर माझ्या माहेरच्यांचीही सुटका करून घेतली. शेवटी फक्त एवढीच रुखरुख म्हणा वा खंत राहून गेली की माझ्या चिमुरड्याचे बोबडे बोल ऐकण्यासाठी, त्याच्यावर मायेची फुंकर घालण्यासाठी ही अभागी त्याची आई वैष्णवी नसणार आहे. मला माफ कर बाळा, तुझीच कमनशिबी आई वैष्णवी. सासरच्या अनन्वित छळाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. तिच्या संसाराच्या वेलीवर नवीन फूल नुकतंच उमललं होतं आणि त्या चिमुरड्याला एकटं सोडून तिनं या जगाची यात्रा संपवली आहे. शेवटी वैष्णवीला इतका कोणता जाच झाला होता ज्यामुळे तिनं हे टोकाचं पाऊल उचललं? त्याबाबतचा जय महाराष्ट्राचा हा सखोल वृत्तांत टाकूयात एक नजर. पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणानं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलंय. वैष्णवी यांच्या आई वडिलांनी केलेल्या आरोपांनुसार वैष्णवीला लग्नानंतर सासरच्या लोकांकडून शारीरिक त्रास होत होता. हुंड्याच्या मागणीसाठी तिला सातत्यानं मारहाण होत होती. सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे हिनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी आत्महत्येनंतर दुसऱ्याच दिवशी वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केलं म्हणून तिचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे आणि नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे हे गेले 7 दिवस फरार होते. शुक्रवारी सकाळीच बावधन पोलिसांना त्यांच्या मुसक्या आव्हानात यश आलंय आणि त्यांच्या तपासासाठी पोलिसांची 6 पथकं स्थापन करण्यात आली होती. ही वेळ त्यांच्यावर येण्यामागे त्यांची हव्यासी वृत्तीच कारणीभूत होती. वैष्णवी आणि शशांक यांचं कसपटे कुटुंबियांनी मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं. जरी सुरुवातीला त्यांचा या नात्यास विरोध होता तरी या शाही विवाहासाठी नातलगांच्या गोतावळ्यासह मोठमोठ्या मान्यवरांनी हजेरी लावली होती. स्वतः गडगंज असताना देखील राजेंद्र हगवणे या प्रस्थानं आपल्या व्यायाला चांगला चुना लावला होता. आपल्या मुलाच्या लग्नातून त्यांनी जणू हुंडारूपी लूटच केली होती. हगवणे कुटुंबियांनी काय मागणी केली होती ते आपण पाहतोय. वैष्णवीच्या माहेरच्यांकडून लग्नात 51 तोळ सोनं, हगवणे कुटुंबाला हुंड्यात फॉर्च्युनर गाडी सुद्धा देण्यात आली. 7 किलो वजनाची चांदीची ताटं आणि भांडी सुद्धा देण्यात आली. अधिक महिन्यात जावयाला सोन्याची अंगठी, वैष्णवीच्या नवऱ्याला 1.5 लाखांचा मोबाईल गिफ्ट करण्यात आला. माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी जावयाला 50,000 ते 1 लाख रुपये देण्यात येत होते.
जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी पूर्ण न केल्यानं तिचा छळ होऊ लागला. राजेंद्र हगवणे कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर एक आपण नजर टाकूयात. शेती आणि वॉशिंग सेंटर हा हगवणेंचा व्यवसाय होता. राजेंद्र हगवणे राजकारणात सक्रिय होता. शशांक आणि सुशील हे दोघे भाऊ बांधकाम व्यवसायात सक्रिय होते. दोन्ही मुलंही राजकारणात सक्रिय होती. एवढं सगळं विलासी जीवन असताना देखील पैशाची चटक लागलेल्या हव्यासी राक्षसी वृत्तीच्या हगवणे कुटुंबानं आपल्या सुनेचा एवढा छळ केला की तिनं शेवटी टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवनच संपवलं. वैष्णवीनं आत्महत्येपूर्वी आपल्या जवळच्या एका मैत्रिणीशी फोनवर संवादही साधला होता. आपलं दुःख काहीसं हलकं करण्यासाठी तिनं मैत्रिणीजवळ शशांकपासून काडीमोड घेण्याचा मानस देखील व्यक्त केला होता. आपल्या मुलीच्या आत्महत्येनंतर वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार देताना काय गाऱ्हाणं मांडलं त्यावर एक नजर टाकूया. वैष्णवीला आर्थिक कारणांमुळे मारहाण करण्यात येत होती. नवरा शशांक, सासरे राजेंद्र हगवणेंकडून मारहाण करण्यात येत होती. सासरच्यांकडून वारंवार पैशांसाठी तगादा लावण्यात आला होता. वैष्णवी आणि शशांकचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाला वैष्णवीच्या घरातल्यांचाच विरोध होता. मात्र शशांककडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय सुद्धा घेण्यात आला. 2023 मध्ये वैष्णवी गरोदर असताना संशय घेण्यात आला. मूल माझं नाही, नवरा शशांकनं गंभीर आरोप केला. सासरच्या लोकांकडून सतत छळ होत होता. वैष्णवीला घरातून हाकलून दिलं. 27 नोव्हेंबर 2023 मध्ये वैष्णवीनं जेवणातून विषारी औषध घेतलं. जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी हगवणे कुटुंबियांकडून होत होती. माझं एकच म्हणणं आहे की माझ्या मुलीला पैशासाठी माझ्या मुलीचा बळी गेलेला आहे. त्यांच्या पैशाच्या स्वार्थासाठी वारंवार मागणी करून 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 माझी मुलगी अत्याचार सहन करून करून पैसे मागून त्यांनी तिच्यावरती अत्याचार केला. ती अशी खूप शांत राहायची. आम्ही म्हणायचो, का ग तू एवढी गपगप राहते? तर म्हणायची, काय सांगू तुला, मला खूप टॉर्चर करतात ते. फक्त एवढंच बोलायची, खूप टॉर्चर करतात ते आणि पैशाची मागणी करतात ते. कधी सासूचं, कधी नंदेचं, कधी नवऱ्याचं नाव घ्यायची आणि पैसे मागायची. मला म्हणायची पप्पांना सांग द्यायला. मग मी तिच्या वडिलांना सांगायची आणि मग ते दोघांची चर्चा व्हायची आणि मग ते द्यायचे पैसे. अवघ्या 23 वर्षांच्या वैष्णवीनं आपलं बाळ अवघं 10 महिन्यांचं असताना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. याचाच अर्थ या हगवणेच्या छळछावणीत तिनं किती आणि कशा प्रकारचा शारीरिक तसंच मानसिक जाच सहन केला असणार आणि तो एवढा विकोपाला गेला होता की वैष्णवीनं आपल्या 10 महिन्यांच्या बाळाचाही विचार न करता जीवनच संपवलं. हे कुठेतरी मनाला नक्कीच चटका लावून आणि वेदना देऊन जातं, हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. मंडळी, हुंड्यासाठी वैष्णवीचा बळी तर गेला, पण हगवणेंच्या या छळछावणीमध्ये वैष्णवीची ननंद करिश्मा हिचा सगळ्यात जास्त वाटा होता. या क्रूर करिश्मानं हगवणे कुटुंबात कशा प्रकारचा हैदोस माजवला होता पाहूयात. क्रूर कर्मा करिश्माच्या जुलमाचा हा छळवाद. हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिनं 16 मे 2025 रोजी आत्महत्या केल्यानं राज्यभरात संतापाची एकच लाट उसळली. या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता, दीर आणि नणंद यांना अटक करण्यात आली. वैष्णवीचा सर्वाधिक छळ नणंद करिश्मा हगवणे हिनंच केल्याची माहिती समोर आली. केवळ वैष्णवीच नाही तर हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी, जी सुशीलची पत्नी होती, तिचाही अशाच प्रकारे मारहाण करून छळ करण्यात आला होता. मयुरीच्या म्हणण्यानुसार करिश्मानं तिला सर्वाधिक त्रास दिला, तर जोडीनं सासू सासऱ्यांनीही छळवाद मांडला होता. कोण आहे करिश्मा हगवणे? राजेंद्र लदा हगवणेचं पहिलं अपत्य. 34 वर्षांची असून अद्यापही अविवाहित. तिची पिंकीताई म्हणून ओळख.
ती एक फॅशन डिझायनर. लक्ष्मी तारा या नावानं कंपनी. अनेक राजकीय नेत्यांशी संबंध. आई वडिलांसोबत मुळशीत राहते. करिश्मा सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असताना बऱ्याच आंदोलनात सहभागी व्हायची. शरद पवार, सुप्रिया सुळे अशा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसोबत तिचे फोटो येत. लक्ष्मी तारा या तिच्या कपड्यांच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी सुनेत्रा पवारांना बोलावण्यात आलं होतं. तिचा मित्रपरिवारही चांगला मोठा आहे. करिश्माचा आपल्या आईवडिलांवर पूर्ण ताबा होता. घरातली मोठी असल्यानं ती लाडकी होती. शिवाय एकुलती एक मुलगी. तिचा ताबा तिच्या दोन्ही भाऊ शशांक आणि सुशील यांच्यावरही होता. त्यामुळं आपसुकच दोन्ही वहिनींवरही. हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरीच्या म्हणण्यानुसार तिचे सासू आणि सासरे करिश्माच्या सांगण्यावरून वागत होते. संपूर्ण हगवणे कुटुंबावर तिची सत्ता होती. त्यामुळे साहजिकच घरातील सर्व निर्णय तिच्या हाती एकवटले होते. घरात कोणी कुणाशी कसं वागायचं हे देखील या करिश्माबाईच ठरवत होत्या. करिश्मा हगवणे जी नणंद आहे ती त्रास द्यायची की साडीच अशी घालते, कपडीच अशी घालते, किंवा सासऱ्यांकडे बघते, किंवा घरामध्ये काम करत नाही, हे असं करते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून नंदेने खूप मला त्रास दिला होता. मयुरीलाही करिश्मानं घाणेरड्या शिव्या देत मारहाण केली होती. मयुरीनं या प्रकरणी तक्रार दाखल केली आणि हगवणे कुटुंबाला सोडून माहेरी गेली. मयुरी या जाचातून निसटली, पण करिश्मानं हेच वैष्णवी सोबत केलं. वैष्णवीला घालून पाडून बोलणं, शिवीगाळ करणं एवढंच पुरेसं नाही तर आई लतासह मिळून मारहाण करणं हा सगळा प्रकार रासरोसपणे एक मुलगी असतानाही ती करत होती. वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी करिश्मानं तिला धमकावलं होतं. शिवाय गरोदर असताना वैष्णवीला उन्हात उभं करत तिला त्रास दिल्याचा आरोप वैष्णवीच्या माहेरच्यांकडून केला जातोय. तिच्या अंगावर थुंकत तिला मारहाण केली. नंतर माहेरी मारत नेऊन सोडलं होतं. त्यावेळी गाडीत वैष्णवीला अमानुष मारहाण केली होती. वैष्णवीच्या आत्महत्येवेळी तिचं शरीर मारहाणीमुळे पूर्ण काळं निळं पडलं होतं. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचं 10 महिन्यांचं बाळ ज्या निलेश चव्हाणकडे होतं, तो निलेशही या करिश्माचा चांगला मित्र असल्याचं बोललं जातंय. या विकृत निलेश चव्हाणचेही अनेक कारनामे आता समोर आलेत. विकृत निलेश चव्हाणचे कारनामे समोर. स्पाय कॅमेरानं स्वतःच्याच पत्नीचं आक्षेपार्ह चित्रीकरण. 2019 साली वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बेडरूमच्या सिलिंग फॅनला स्पाय कॅमेरा लावायचा. एसीलाही स्पाय कॅमेरा जोडलेला. शरीर संबंधांचे व्हिडिओ स्पाय कॅमेरानं रेकॉर्ड. निलेशच्या लॅपटॉपमध्ये पत्नीला आढळले आक्षेपार्ह व्हिडिओ. इतर मुलींसह शरीर संबंधाचेही व्हिडिओ. पत्नीनं जाब विचारताच निलेशनं चाकू दाखवत धमकावलं, गळाही दाबला. निलेशच्या पत्नीनं सासू सासऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर उलट तिचाच सासू सासऱ्यांकडून छळ सुरू झाला. निलेशसह त्याच्या नातेवाईकांवर 14 जून 2022ला गुन्हा दाखल. निलेशचा अटकपूर्व जामीन पुणे सत्र न्यायालयानं फेटाळला. तरीही वारजे पोलिसांकडून निलेशला अभय. अखेर मुंबई हायकोर्टाकडून निलेशला अटकपूर्व जामीन. निलेश हा शशांकची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र. निलेशचा बांधकाम पोकलेन मशीनचा व्यवसाय. करिश्मानं स्वतः तर लग्न केलं नाही, पण स्वतःच्या दुष्ट करिश्माई वागणुकीमुळं दोन्ही भावांचेही संसार तिनं होऊ दिले नाही. आणि याचमुळे मयुरी घर सोडून गेली, तर वैष्णवीनं हे जगत सोडलं. त्यामुळे या करिश्माला कलियुगातील कैदासीन नणंद म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी 5ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या 10 महिन्याच्या निरागस चिमुरड्या बाळाचे अनेक दिवस अतोनात हाल झाले. 4 जणांच्या घरी राहून शेवटी हे बाळ वैष्णवीच्या आजी आजोबांच्या कुशीत विसावलं आणि त्यानंतर साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. पाहुयात हा चिमुरडा नेमका कसा सापडला. पाहिली ती दृश्य. अवघ्या 8 दिवसांपूर्वी आपली मुलगी गमावल्यानं हतबल झालेलं कसपटे कुटुंब सारं दुःख विसरून अक्षरशः आपला नातू परत आल्याच्या आनंदात पार हरकून गेलं होतं. त्यांनी बाळाला स्पर्श करताच बाळाच्या रूपात त्यांना जणू आपली वैष्णवीच परत आल्याच्या सुखद क्षणांची अनुभूती झाली. तो चिमुरडा देखील आपल्या आजी आजोबांना ओळखत साऱ्या परिवारात अगदी निरागसपणे सामावून गेला आणि तो सुखद क्षण साऱ्या घरात एक उत्साहाचं वातावरण निर्माण करून गेला.
कारण वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या पतीसह क्रूरकर्मा सासू आणि नणंद पोलीस कोठडीत होते, तर 7 दिवस फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील यांना देखील शुक्रवारी सकाळी बावधन पोलिसांनी पुण्यात बेड्या ठोकत ताब्यात घेतलं. करिश्मा आणि हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीच्या मृत्यूनंतर मुलाचा ताबा कसपटे कुटुंबियांना मिळू नये म्हणून कपटी खेळी केली. त्यांनी तब्बल 6 दिवस चिमुरड्याला वेगवेगळ्या घरी लपवून ठेवत नीचतेचा कळस गाठला होता. सुरुवातीला बाळ आत्या करिश्माकडे होतं. आत्याच्या अटकेनंतर बाळ निलेश चव्हाणाकडे. निलेश चव्हाणानं वैष्णवीच्या काकांना दारातूनच हाकललं होतं. अखेर वैष्णवीचे काका बावधन पोलीस ठाण्याकडे निघाले होते. हगवण्यांचा नातलग अमित पवळेनं 3 दिवस बाळ आपल्याकडे होतं असं सांगितलं. एका अज्ञातानं बाळ आपल्याकडे असल्याचं सांगितलं. बाणेर हायवेवर अज्ञातानं बाळाला वैष्णवीच्या काकाकडे सोपवलं. वैष्णवी हगवणे यांचं बाळ अवघ्या 10 महिन्याचं असल्यानं बाळाचा ताबा नेमका कोणाला आणि कसा मिळवून द्यायचा असा पेच पोलीस विभागाला पडला होता. मात्र या प्रकरणात स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जातीय लक्ष घातल्यानंतर आणि स्वतः कसपटे परिवाराशी फोनवर संवाद साधत त्यांना धीर तर दिलाच, शिवाय शुक्रवारी त्यांच्या घरी जात त्यांना कोणताही आरोपी सुटणार नाही असं आश्वस्त देखील केलं. एका अज्ञात व्यक्तीनं बाणेर रोडवर वैष्णवी यांच्या माहेरच्या कुटुंबियांना 10 महिन्याचं चिमुकलं बाळ आणून दिलं. वैष्णवी हगवणे यांच्या बाळाला पाहून माहेरच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि बाणेरच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिलं. आम्ही जे आमच्या ताब्यात घेतलं बाळ आता सुखरूप आता आनंदी. त्यांनी कुठेही सांगितलं नाही, काय नाही. अज्ञात व्यक्ती होता, ओळखीचा नव्हता. त्यांनी कॉल केला आणि बाणेरच्या हायवेवर आम्हाला बाळ ताब्यात दिलं. त्यांनी आम्हाला बिरपूर मध्ये असं समजलं होतं, आम्ही गेलो होतो. बिरपूर मध्ये जाताना आम्हाला एक कॉल आला अज्ञात व्यक्तीचा की बाळ माझ्याकडे आहे, बाणेर हायवेला आहे. बाळाला स्पर्श केल्यावरती एक क्षणभर आम्ही विसरलो की माझी मुलगी नाही आहे या जगात म्हणून. आणि खरंच ह्या ताईंचे मनापासून आभार. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला लगेच बाळाला स्वाधीन केलं आमच्या. आणि पोलीस प्रशिक्षणाचे पण आम्ही मनापासून धन्यवाद करतो. आणि आज मुलगा बघा, नातू बघा माझा कसा आमच्या तिथं किती आनंदात आहे. दरम्यान शुक्रवारी बाळाची अचानक तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र प्राथमिक उपचारानंतर त्याला घरी पाठवण्यात आलं. क्रूरकर्मी हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीच्या हुंड्यापायी जीव घेतलाच. मोठी सून मयुरीला घराबाहेर काढल्यानंतर देखील त्यांच्यातील शैतान वृत्तीनं त्यांना शांत बसू दिलं नाही. उलट चिमुरड्याचा ताबा जाऊ नये म्हणून त्याच्या जीवाची हेळसांड केली ती वेगळीच. मात्र बाळाला सुखरूप पाहून कसपटे कुटुंबियांच्या जीवात जीव नक्कीच आला असणार. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरे राजेंद्र हगवणे याला अटक केली आहे. त्याच्यासोबतच वैष्णवीचा दीर सुशील हा सुद्धा आता पोलिसांच्या अटकेत आहे. वैष्णवीनं आत्महत्या केल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच हे दोघे नराधम पिता पुत्र पोलीस यंत्रणांना गुंगारा देत होते. पाहुयात त्यांच्या अटकेचा घटनाक्रम. वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यावर 7 दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते. पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते. अखेर शुक्रवारी पहाटे 4:30च्या सुमाराला या दोघांना बावधन पोलिसांनी अटक केली. वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणात गंभीर खुलासे समोर येत असून पोलीस तपासात मृतदेहावर मारहाणीच्या खुणा आढळल्या. शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यूचं कारण गळा आवळल्यामुळे झालं असून शरीरावर 1हून अधिक ठिकाणी जखमा आढळल्या. आरोपींनी फरार असताना नेमकं कसं आणि कुठे शेण खाल्लं पाहुयात. राजेंद्र आणि सुशील हगवणे 17 तारखेपासून फरार. आलिशान थार एंडेवर बलेनो गाडीतून प्रवास.
17 तारखेला थार मधून पवना डॅमकडे, पवना डॅमच्या ठिकाणी फार्म हाऊसवर मुक्काम, थार गाडीतून आळंदीला एका लॉजवर मुक्काम, 18 तारखेला थार मधून वडगाव मावळकडे, 19 तारखेला बलेनो गाडीनं पुसेगावला, पुसेगावला अमोल जाधव या मित्राच्या शेतावर मुक्काम, 20 तारखेला हॉटेल हेरिटेज मध्ये मुक्काम, 21 आणि 22 तारखेला प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावर मुक्काम, 22 तारखेला रात्री पुण्याकडे रवाना, 23 तारखेला पहाटे मुहूर्त लॉन्स या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात. हे हगवणे बाप बेटे एवढे नालायक निघाले की त्यांना वैष्णवीवर केलेल्या अत्याचाराबाबत काही सोयरं सुतक नव्हतं. शिवाय अटकेपूर्वी ते ढाब्यावर जेवणावर ताव मारतानाचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला. राजेंद्र आणि सुशील हगवणेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून पोलिसांनी तपासाची गती सुद्धा वाढवली. फिर्यादींनी सदर महिलेचा खून झाल्याचा संशय व्यक्त केलाय. आरोपींनी तिच्यावर विविध हत्यारांनी मारहाण केल्याचं देखील निष्पन्न झालंय. म्हणजे शशांकच्या कबुलीवरून एक प्लास्टिक पाईप हस्तगत करण्यात आलाय. आरोपी क्रमांक 4 आणि 5 यांनीही मारहाण केल्याचं स्पष्ट झालंय. पोलिसांनी आरोपी शशांककडून लग्नात हुंडा म्हणून दिलेली फॉर्च्युनर कार, ॲक्टिवा मोपेड ताब्यात घेतली. तसेच फरार असताना वापरलेली एक महागडी थार गाडीही ताब्यात घेत चांगलाच दणका दिलाय. याशिवाय आणखी कोणत्या महागड्या वस्तू हुंड्यासाठी घेतल्या आहेत का याचा तपास सुरू आहे. लग्नात 51 तोळं सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्युनर गाडी हुंडा म्हणून देण्यात आली. लग्नानंतर हुंड्यासाठी वैष्णवीला मारहाण आणि छळ करण्यात आला. गरोदर असताना पतीकडून चारित्र्यावर संशय घेण्यात आला. सासू आणि नवऱ्याकडून वैष्णवीला मारहाण केली. पैसे न दिल्यास माहेरचं अख्खं कुटुंब संपवण्याची धमकी सुद्धा देण्यात आली. आत्महत्येच्या प्रयत्नानंतरही 2 कोटींची मागणी करण्यात आली. लग्नाच्या 7व्या महिन्यातच वैष्णवीनं विष घेतलं. आरोपी नंबर 1 आहे त्याचे सासरे, म्हणजे मैताचे सासरे आणि दीर यांना हजर केलं होतं. 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे 28 तारखेपर्यंत. तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे. काही मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे. परत अजून कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे. आणि ते पण कारण पोलिसांनी सांगितले. मैतावर जे इंजरीज आहेत ते इंजरीज कुठल्या वेपननी झाले ते वेपन पण जप्त करायचे आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा तपास पोलिसांना करायचा. म्हणजे सासूला, वैष्णवीच्या सासूला, वैष्णवीच्या नंदेला, वैष्णवीच्या एका धीराला, नवऱ्याला, ह्या सगळ्यांना पकडलं. पकडल्यानंतर त्यांचे सासरे आणि एक दीर हे सापडत नव्हते, परंतु ते सगळे त्यांनी सापळे रचले आणि त्याच्यातनं त्या दोघांना पकडण्यात त्यांना त्या ठिकाणी यश आलं. पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईनं सगळ्या गोष्टीचा उल्लेख करून ती केस इतकी स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करते की जेणेकरून ह्यांना सर्वांनाच अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झाली. आज या क्षणाला हुंडा आणि पैशाच्या हव्यासापायी हगवणेचं अख्खच्या अख्खं कुटुंब तुरुंगाची हवा खातंय. त्यामुळे आज या हगवणे परिवाराची अवस्था तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी झाली. आता या चाऱ्यांनाच कठोर शिक्षा दिली गेल्यानंतरच ती खरी वैष्णवीला श्रद्धांजली आणि न्याय ठरेल असं पीडित कसपटे परिवाराचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. वैष्णवीचा तर हुंडाबळी गेलाच, पण अशा कित्येक वैष्णवी आहेत ज्या अजूनही गप्प राहून लाथाबुक्क्यांचा मार सहन करतायत. गप्प आहेत. पण मैत्रिणींनो, तुम्हाला एकच सांगणंय, गप्प राहू नका. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आणि छळाविरोधात आवाज उठवा, उभ्या राहा. कारण एक दुर्गा, एक नवशक्ती तुम्हा सगळ्यांमध्ये आहे. त्यामुळे अन्याय हा सहन करू नका. एवढंच जय महाराष्ट्राचं सांगणं आहे. या कार्यक्रमात इथेच थांबतोय. नमस्कार.